किती मस्त झाला. आणि हे तुम्ही 8-15 दिवस जर अशीच चटणी ठेवली ना तर हे चटणी काही खराब होत नाही. तशीच जर तुम्ही ठेवून दिली तर रोजही खाल्ली तर चालते. 1 दिवस केली ना 8 दिवस ठेवली, 15 दिवस ठेवली. अंबाडीच्या फुलापासून बनवली इतक्या स्वादिष्ट चटणी नक्की एकच नंबर. आंबट, गोड, खारट, तिखट, लय मस्त. हॅलो, हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आले आमच्या घरचे नळ म्हणजे महिन्यातून एकच वेळ येतात. महिना दीड 2 महिने पाणी येत नाही आमच्या गावात. तेव्हा इथं मशीन लावलेली आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि भलकशी थंडी आहे आमच्या इकडे. आणि नळ आले की मालेकराला असा हरिक येते का भलकसाच हरिक येते. हे पा आयुषनं थंडागार पाण्यानं आंघोळा केल्या सध्या. मला पैसे दे. पैसे पाहिजे म्हणते. खरं ना. पैसे नाही रे, पैसे नाही. कोटी भरली, दुसऱ्या कोटीत टाकता काय. पाणी आले, नळ आले की असा हरिक येते, लयच निरा. आणि एवढी थंडी आहे आमच्या इकडे, भलकशी थंडी आहे. आणि हे लेकरं नळ आले तर हरिक एवढा. आता थंडागार पाण्यानं आंघोळा केलाय त्याईनं. जाऊ द्या, करू द्या, कारण की पाण्याचा हरिक सगळ्यालाच राहते. आणि तसंच तर आमच्या घरातल्या लय दिवस पाणी येत नाही. तर चला, सगळ्यात पहिले मी झाडझूड करून घेतो. कोट्या भरल्या. आता ते पियाचा शिंट्याक आहे, शिंट्याकात पाणी टाकून देतील. पाहिजे मशीन चालू आहे का ते? बंद आहे ना? बंद आहे. आमचा अंगणपा किती मोठा आहे पा. तिकडे आहे ना त्या कोपऱ्यापासून तर हा पूर्ण असा कोपरा, हा असा झाडझूड करा लागते. सर्व झाडा लागते, शेणाचा सळा टाका लागते. पाहू शकता तुम्ही. आता मी एवढ्या दुरून तिकून सळा टाकत आली. इकडे पण सळा टाकत म्हणजे झाडून काढत आली. सळा सकाळीच टाकला होता. आता हे एवढं झाडून काढत आणलं. इकडे आता झाडून काढत नेतो. हे आमची तसा म्याऊ आहे, म्याऊचं पिल्लू आहे ना. म्याऊ हे दुसरी म्याऊ, हे त्या म्याऊचा भाऊ आहे. घे घे. पाहू शकता तुम्ही किती सारा कचरा निघाला. तरी तर तिकडल्या दारातला तिकडे असते, इकडल्या दारातला इकडे कचरा असते, हा इकडल्या दारातला इकडे कचरा असते. पा किती सारा कचरा निघाला. सारी कंबर दुखते झाडू. तरी तर 3-4 दिवशी शेणाचा सडा टाकत राहतो, कारण की उखरला नाही पाहिजे दार म्हणून. यायले भलकसा ठसका लागला पायपानं. कसं काय केलं तर तुम्ही? काय केलं तुम्ही? पायपानं पाणी वळलं त्याईनं, ठसका लागला. दमच नाही घेता येत जाय त्याईले. आता बरोबर राहिलं का? त्याईनं काय केलं, या कोटीतलं पाणी काढायचं होतं. शिंटाकातलं अगोदरचं जुनं पाणी होतं, त्यातनी झाले होते डोकळे. मग त्याईनं काय केलं, त्यातनी पाईप टाकला. लगेच तोंडानं वळलं पाणी आलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी. आणि ठसका असा लागला त्याईले, भलकोसा ठसका लागला. निरा दमच वर गेलता द्यायचा. मला असा भेव लागला, काय झालं काही नाही. असेच करत जा, दमच नाही घेता येत जाय दिले. आता बरं वाटू राहिले, बसले आता जाग्यावर. हे पाहे कारनामे करू राहिले ते तिकडला शिंट्याक भरणं चालू आहे. आणि हा इकडला शिंट्याक आहे की नाही. हे पा याच्यात लय डोकळे झाले, तर याच्यातलं पाणी काढू राहिले ते. तिकडे तुम्हाला पाईप दिसत असेल. हा पाय, हा पाईप आहे. या पाईपानं असं फूक मारून पाणी काढू राहिले होते ते. केली मी आताच. चुलीतले राखोंडी काढली होती, तर चुले काढून घेतली होती. आता चूल बरोबर मांडून घेतो, कारण की भाजी करा लागेल ना. भाजी काय करावं तर जाईल विचारा लागेल. भाजीला काहीतरी आणायला लावतो आता. हे आणलं आता सर्वेशनं दळण. मी आणलं आता हिनं पेटवून चूल चेतव्यासाठी. आता पेटवून खलास झाला. आता पराठे आले ना, नवीन पराठे आणायला लागतील घरी. व्हायला की पेटवून आले कामं येतात. तर चला, आयुषचे पप्पा काही जात नाही म्हणतात, कारण की त्याला ठसका लागला. तर मग आता घरी बाजारातून आणले होते अंबाडीचे फुलं. हे अंबाडीच्या बोंड्या म्हणतात ना याले. आता या शाळेतल्या लेकरं याले अंबाडीचे हे फुलं पण समजत नाही, आणि याले बोंड्याही म्हणतात. अंबाडीला येत असतात हे. तर आज यायले मस्त अंबाडीची चटणी खाऊ घालतो. खासांना पुट्ट्या मस्त होते, आंबट गोड मस्त होते. तर सर्वात आधी मी काय करतो, हे अंबाडीचे फुलं बोंड्या जे आहेत ना, यायले धुवून घेतो. या 2 माजराली बी देजो. ते पा कशा पाहू राहिले. त्याला वाटू राहिले चिकन मटनच होय काय. पाना काय बसले गुन्हानं. ते म्हटलं चिकन मटन बाकीचंही समजते, खात नाही का? लाईटही येणं जाणं करू राहिली. पाणी भरणं नाही होऊ राहिलं. मशीनच चालू बंद होऊ राहिली.
आता मस्त हे आंबाडीच्या बोंड्यात धुवून घेऊ. हे आंबाडीच्या बोंड्या आहेत की नाही मस्त चकचक धुवून. आणि वावरातही म्हणजे वावरातच असतात हे आंबाडीच्या बोंड्या. तर विकतही भेटतात बाजारात. जर तुमच्या इकडे आंबाडीच्या बोंड्या जर विकत भेटत असतील तर नक्की आणा, करून पहा, मस्त लागते आंबाडीची चटणी. आता धुवून झाले हे मस्त साईडनं काढून घेऊ. किती मस्त आपल्या आंबाडीचे बोंडे आहेत. हे मस्त लाल लाल सटक असतात आणि कलर पण लय भारी राहते. मस्त गुलाबी गुलाबी कलरातून येतात हे बोंड्या फुलं काही पण म्हणू शकते. तर चला आता हे कसे काढायचे ते पण तुम्हाला सांगतो. हे पाहे, याचे जे असे पाकळ्या असतात ना गुलाबाच्या फुलासारख्या अशा काढून घ्यायच्या. हे पहा दाखवतो मी तुम्हाला. अशा साईडनं काढून ठेवायचे. याचीच आपल्याला चटणी करायची आहे. आणि हे बी जे असते ना हे बाजूला ठेवून देऊ. या बीचं काही आपल्याला काम नाही आहे. दुसरे तसेच काढून घेऊ याच्या पाकळ्या पाकळ्या. हे पहा अल्लादी निघतात, एकदम नाजूक असतात. कडक दिसतात पण कडक नसतात, ते नरम असतात. आता सर्व असेच काढून घेतो पाकळ्या. हे मस्त आयुर्वेदिक आहे. गावरान हे जे भाजी आहे की नाही हे फुलं हे गावरान आहे आणि हे गुणकारी असतात. शरीरासाठी चांगले असतात. रक्त वाढते यानं. शरीरातल्या जे हड्ड्या असतात ना ते पण मजबूत होतात. आणि कधी पण आयुर्वेदिक भाजी खाल्ली पाहिजे, चांगली असते. पाय एवढ्या साऱ्या पाकळ्या काढल्या, अजून काढायच्याच राहिल्या. आणि किती मस्त दिसू राहिले. ही चटणी खरोखर एवढी मस्त लागते ना खायसाठी. तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून पहा आणि खाऊन पहा. झाल्या आता पाकळ्या काढून आपल्या. शेवटची एक पाकळी खाऊन पाहतो मी कशी आहे का. आंबट आहे, त्यासाठी गुळ टाका लागते. गुळ आणून द्या हो. हे आंबाडीच्या बोंड्याचे जे अशा खालच्या बिया असतात ना ते बाजूला ठेवून द्यायच्या. ते काही कामाच्या नाही आहेत आपल्या सध्यामध्ये कामाच्याच नाही आहेत. आता काढून घेऊ लसण. गुळ पाहिजे आपल्याला, तर गुळासाठी मी सर्वेसला पाठवलं दुकानात. मी सर्वेस गेले गुळ आणण्यासाठी, तोपर्यंत लसण काढणं होते माझ्या. 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता ठेसून घेत. तर चला सुरुवात करू आता. आंबाडीच्या बोंड्याची चटणी करून घेऊ. माझ्या बाजूनच तिचा मशीन लावली मला कुणाला देव, कारण की शिंटाकातलं पाणी काढायचं ना त्यातले डोकळे झाले. तर आणू का काढा. जैसे ना तिकडे शाट लागेल ना. काळ्या आणायला गेलती मी. माझं आलती अतिसा मशीन होती. तिला काही दिसत नाही, तिला काही समजत नाही. सर्वे आणलं होय जास्त तिच्या अंगावर. हा शेरे आहे आमचा. हा निरा माझ्याच्याच मागं लागते. जाऊ द्या ना हाताला माझं तिकडे राहू द्या. गेली रे माझ्याच्या नको लागेल रे. माझा रागच करते तो. गुळ आणला सध्याच दुकानातून. आता हा खिसून घेऊ. खिसणी ना तेव्हा किती मस्त अल्लादी निघते. मस्त मऊ आहे ना गुळ, म्हणून लवकर खिसल्या जाते. गुळ जास्त नाही वापरायचा. जेवढे आपण हे पाकळ्या घेतल्या ना त्याच्या अर्ध्या पटनं गुळ घ्यायचा. थोडासा कमी घेतला तरी चालते. म्हणजे कारण की हे जे बोंडे असतात ना आंबाडीच्या ते आंबट असतात आणि गुळ त्याला बॅलन्स करते. पद्धतशीर चटणी होती, मस्त लागते. त्यासाठी पारंपरिक आहे. गुळ जुन्या काळात पण गुळ वापरत होते. काय रे भूक लागली काय तुले. काय करू आता बाजूला काढून ठेवतो. आता कढई ठेवून देऊ चुलीवर. चला कढई ठेवतो चुलीवर. कढईला गरम होऊ देतो, कारण की याच्यात गुळ खिसला होता. तर कढई धुवून आणली आणि आता त्यातलं पाणी सर्व आटू देतो. बाई हे अंगावर उडीच मारून माझ्या अंगावर हा टपलीस आहे म्हटलं. माजराईवर माझ्या अंगावर उडी मारून जाईल होतीच आहे. मशीन चालू. शर्यत तू काही पाहू नको. ते लेपाचे कान उभे करते. जावं तिथे माजरा. कढईतनी एक माप तेल टाकून घेऊ. तेलाला मस्त गरम होऊ देऊ. अर्धा चम्मच जिरं मस्त तडतडू देऊ. त्याच्यात टाकू थोडंसं मीठ, अर्धा चम्मच मीठ, थोडीशी हळद
हळद नंतर टाकू आपण, कारण की पहिल्यांदा लसण टाका लागेल. लसण टाकून घेतला. आता त्याला मस्त परतून घेऊ लसणाले, कारण की लसण कच्चा असते, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत लसण मस्त परतून घेऊ. हे आपले बोंड्याच्या पाकळ्या होत्या ना, ते टाकून घेतल्या. आता परतून घेऊ. त्याच्यात टाकू आपण हा खिसलेला गुळ. गुळाला पाणी सुटते. परतून घेऊ मस्त. खाली उतरून घेतलं मी कढई, कारण की मी गावाच्या साईडनं बसलेले होतं, असं तोंडावर जावी उरायला, माझ्या चटके लागू राहिले, म्हणून खाली घेतलं. पा किती भारी कलर आला, मस्त कलर उतरून राहिला तेलात मी फोडणीसनी. आता डबल ठेवू चुलीवर. चुलीवरचा हा जाव जो आहे ना, तो आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, कमी ठेवायचा आहे. दडदड जर लावला तर सबन जळून जाते, चटणी आपली कच्चीच राहते. तर पाहू शकते त्याच्यात पाण्याचा कुठेच वापर नाही केला, गुळालाच पाणी सुटते. तशीच आपली चटणी मस्त तयार होते, पाण्याचा कुठेच वापर नका करू. आणि याच्या पाकळ्या एकदम मस्त एकदम कोमल असल्याच्यानं, एकदम नाजूक असल्याच्यानं बातच याचं पाणी होऊन जाते. फक्त परतून घ्यायचं आहे, घडी घडी परतायचं आहे. आता काढलं त्याने शिट्ट्याकातलं पाणी, मशीनही उचलली, शिट्ट्याक आता धुवून घेतात. फायदा काही होत नाही याच्या खाली, काही सांगता नाही येत. आंबाडीच्या गोंड्याची चटणी पा किती मस्त तयार झाली, आणि कलर एवढा भारी आला ना, लेस मस्त कलर झाला, एकदम गुलाबी गुलाबी कलर झाला. हे जे गोंड्याच्या पाकळ्या आहेत की नाही, तुम्ही मिक्सरातून काढल्या तरी पण चालतात, पण मिक्सरातून काढलेच काढायचं. पहिल्या काळात काय मिक्सर होते का? हेच तर आपली ओरिजिनल चटणी होते, आणि एकच नंबर लागते. अशी जर फिरून केली ना तर लय लवकर एकदम अशी चटणीसारखी होऊन जाते, जास्त काही कळक नाही आहे, काहीच नाही आहे. तर मग आजी पहिल्यांदा अशी वावरातून अशा बोंड्या आणत जाय, आणि वावरातनीच याची चटणी करून नेत जाय. तर मला लय आवडत जाय. मी म्हणत जाऊ मला उलचिक तरी ठेवजो, कारण की लय मस्त होते ना. कोणत्याही भाजीसोबत खाल्ली ना तर याची मस्त चवदार लागते. कोणती भाजी म्हणजे एखादी तिखट भाजी असते, एखादी फिक्की भाजी असते, त्याच्याबरोबर जर ही चटणी खाल्ली ना तर एकच नंबर लागते. तर पाहू शकता तुम्ही कलर किती मस्त झाला. आणि हे तुम्ही 8-15 दिवस जर अशीच चटणी ठेवली ना तर हे चटणी काही खराब होत नाही. तशीच जर तुम्ही ठेवून दिली तर रोजही खाल्ली तर चालते. 1 दिवस केली ना 8 दिवस ठेवली, 15 दिवस ठेवली तर चालते. हे तशी खाल्ल्या जाते. आंबाडीच्या फुलापासून बनवली इतक्या स्वादिष्ट चटणी नक्की ट्राय करून पहा, एकच नंबर लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओत. पण चटणी कशी झाली नक्की ट्राय करून मी पाहतो, नंतर तुम्ही करा. एकच नंबर, आंबट, गोड, खारट, तिखट, लय मस्त झाली. बाय. आंबाडीच्या फुलापासून बनवली इतकी स्वादिष्ट चटणी नक्की ट्राय करून पहा. लय आंबट गोड आहे म्हणते, मस्त झाली म्हणते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. मस्त झाले.